मित्रांनो, राज्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 750 कोटी रुपयाचा निधी तरतुदीत केलेला आहे। 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 750 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच निधीपैकी यापूर्वी पहिल्या हप्त्यामध्ये 150 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि या योजनेच्या अंतर्गत व्याज परतावा असेल किंवा इतर योजना असतील, या योजनांच्या अंमलबजावणीचे अनुदान वितरित करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्याचा 300 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची थकीत असलेली अनुदान व्याज परतावा हा या निधीमुळे आता क्लिअर होणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।